प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा राजकीय संघर्ष आता सामाजिक संघर्षात परिवर्तित होतो की काय अशी साधार भीती वाटत आहे. दोन्ही बाजूनं जोरदार धुमचक्री सुरू झाली आहे. उपोषण अस्त्राला उपोषणाच्याच अस्त्रानं उत्तर दिल्या जात आहे. मीडियासुद्धा आपला TRP वाढविण्यासाठी वाढती महागाई, भ्रष्टाचार, मागासवर्गीय समाजावर होणारे हल्ले या सर्व ज्वलंत मुद्द्यांवर बोलण्याऐवजी कधी मराठ्यांच्या आंदोलनाला भरभरून टीव्हीच्या पडद्यावर दाखवत आहे, तर कधी ओबीसींच्या आंदोलनाला हवा देत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्य मात्र धोक्यात आलं आहे. हे सामाजिक ऐक्य अबाधित राहावं म्हणून कोणताही राजकारणी प्रयत्न करत नसताना उलट मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाच्या आगीत नफरतीचे तेल ओतत आहे की काय अशी शंका येत आहे. पण या साऱ्या बाबींना एकच नेता अपवाद आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेते सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी भर पावसात आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून सारा महाराष्ट्र पादाक्रांत करत आहे. मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर नतमस्तक होत त्यांना विनम्र अभिवादन करून 25 जुलै रोजी मुंबईच्या महामंगल चैत्यभूमीवरून सुरू झालेली आरक्षण बचाव यात्रा 7 ऑगस्ट रोजी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या एका विराट मेळाव्यात समारोपित होणार आहे. एकीकडे आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सारा बहुजन एकवटत असताना दुसरीकडे मात्र सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहावयास मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे टीकेला उत्तर देत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला आणि पंकजा मुंडे या दोघांनाही जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जो आरोप केला आहे तो माझ्यासाठी शॉकिंग आहे असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. मला मराठा समाजाची शक्ती वाढवायची आहे. मराठा समाज मोठा व्हावा हे माझं स्वप्न आहे. मात्र अनेकांना तसं वाटत नाही. मराठा समाज मोठा व्हावा असं अनेकांना वाटत नाही. बच्चू कडूंनी मला ऑफर दिले आहे. त्याबाबत समाजाच्या बैठकीत 29 ऑगस्टला निर्णय घेऊ असा मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांचा आरोप शॉकिंग असल्याचंही मनोज जरांगे म्हणाले. प्रकाशजी आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांवर माझा विश्वासच बसत नाही. प्रकाश आंबेडकरांचे आरोप माझ्यासाठी शॉकिंग आहेत. मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडण नकली आहे. मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत अशी टीका प्रकाशजी आंबेडकरांनी केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी हा आरोप माझ्यासाठी शॉकिंग असल्याचं म्हटलं आहे. या आरोप प्रकाशजी आंबेडकरांनी केलेत यावर विश्वासच बसत नाही असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.